वाईफ म्हणजे वंडरफुल इन्स्ट्रुमेंट फॉर एन्जॉय असं धक्कादायक वक्तव्य केलंय जगद्गुरू म्हणावले जाणाऱ्या रामभद्राचार्य यांनी. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या सोशल मीडियावर त्यांना बरंच ट्रोल केलं जातंय. त्यांच्या सत्संगाचा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झाला आणि त्याच्या क्लिप्स लोकांनी खूप व्हायरल केल्या. आता त्याच्यावर समाज माध्यमातून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांचं असं म्हणणं आहे की सध्याच्या मॉडर्न युगामध्ये सुद्धा पत्नीला फक्त एक भोगवस्तू किंवा आनंदाचं साधन मानणं हा स्त्रियांचा अपमान आहे आणि लाखो अनुयायी असलेल्या इतक्या मोठ्या धार्मिक व्यक्तीकडून असं वक्तव्य आल्यामुळे समाजावर चुकीची छाप पडू शकते. पण जगद्गुरूंच्या काही समर्थकांनी मात्र असा दावा केला की त्यांच्या बोलण्याचा अर्थ आनंदी जीवन जगण्यासाठी पत्नी महत्त्वाची असते असा होता. फक्त शब्दांच्या चुकीच्या निवडीमुळे हा वाद वाढलाय. समर्थक रामभद्राचार्यांची बाजू घेत असले तरी ते अशा वाक्यांसाठी पहिल्यांदाच ट्रोल होत आहेत असं नाही. 28 एप्रिल 2023 रोजी रामभद्राचार्य यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर असाच एक व्हिडिओ शेअर करत पत्नीची आणखी वेगळी व्याख्या दिली होती. ते म्हटले होते की भारतीय पत्नीचा नियम म्हणजे तिच्या पतीचं अनुसरण करणं. पत्नी ही एक धोकादायक गोष्ट आहे. जरी माझ्या 8व्या शत्रूला पत्नी मिळाली तरी देव करो की माझ्या 7 शत्रूंना तरी पत्नी मिळू नये. त्यांनी मुस्लिम महिलांवरही भाष्य केलेलं की इस्लाममध्ये महिला दयनीय आहेत आणि त्यांना प्रत्येकी 25 मुलं जन्माला घालण्यास भाग पाडलं जातं. तर रामभद्राचार्य हे एक आध्यात्मिक गुरु, कवी, लेखक, तत्वज्ञानी आणि एक शिक्षक आहेत. त्यांच्या नावापुढे जगद्गुरू ही पदवी जोडली जाते ज्याचा अर्थ विश्वाचे गुरु असा होतो. त्यांचे यूट्यूबवर 10 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि ऑफलाईन करोडो फॉलोअर्स आहेत. अशा धार्मिक नेत्यांच्या वक्तव्याचा समाजात मोठा प्रभाव असतो. त्यामुळे त्यांनी बोलताना संवेदनशील आणि जबाबदार राहणं किती आवश्यक आहे हे या वादातून स्पष्ट होते. तुम्हाला काय वाटतं? वाईफचा खरा अर्थ काय? कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगाओ बत्ती.